नमस्कार मित्रांनो, मी रवींद्र ताडे पाटील आणि तुम्ही पाहता ॲग्रो एटीएम आपलं मराठी चॅनल. मित्रांनो, रेशीम शेतीमध्ये रेशीम बॅचमध्ये आपल्याला चुन्याचं महत्त्व, ते कधी वापरायचं, कसं वापरायचं त्याविषयी सविस्तर चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, आपला आता हा चौथा मोल्ट बसलेला आहे आणि चुन्याचा वापर कधी करायचा. आता आपला मोल्ट आळ्याचा पाला खाणं 100% आळी पाला खाणं बंद झाल्यानंतर आपल्याला चुन्याचा वापर करायचा आहे, जेणेकरून हा पाला जो आहे आळी पास झाल्यानंतर खाणार नाही आणि पाला 100% पूर्ण वाळला पाहिजे. आळी बॅचमध्ये आपली मागं पुढं झालेली नाही पाहिजे. शेवटपर्यंत कोषवर जाईपर्यंत आपली आळी पूर्ण एक लेवल कोषपर्यंत गेली पाहिजे. त्याच्यासाठी मोल्टमध्ये चुन्याचं फार महत्त्व आहे. तर तो चुना कसा मारायचा आणि किती प्रमाण मारायचं हे तुम्हाला मी प्रात्यक्षिक दाखवतो. हे बघू शकता मित्रांनो तुम्ही, कारण की आपला पूर्ण बेड हा पूर्ण आपण चुन्याने पूर्ण पांढरा केलेला आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला चुन्याचा वापर करायचा आहे. नमस्कार.